घर तिथे घराणे, घराणे तिथे कुळ, कुल तिथे कुळधर्म कुलाचार हा पाळलाच पाहिजे. हा हिंदू संस्कृतीचा रिवाज आहे. अनेक समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. सर्वसाधारणपणे घरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक शुभकार्यावेळी गोंधळ घालण्याची प्रथा प्रत्येक कुळामध्ये असते. याशिवाय प्रतिवार्षिक किंवा त्रैवार्षिक कुळधर्म कुलाचारावेळी गोंधळ घातला जातो. या गोंधळामागे एक आख्यायिका सांगितली जाते. विष्णू कर्णकमलापासून निर्माण झालेल्या शुंभ व निशुंभ दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण व ऋषीगणांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरांमध्ये आळवणी केली, अर्थात गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदू धर्मियांमध्ये गोंधळाची परंपरा सुरू झाली. महाराष्ट्रामध्ये याची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. विशेषतः तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरू झाली. ज्या ठिकाणी गोंधळ घालायचा आहे त्या ठिकाणी पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते, अथवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांडून कलशाजवळ विड्याच्या पानावर सुपारी ठेवून उसाचा मांडव तयार केला जातो व त्याला पुष्पमाळा बांधली जाते. याला गोंधळाचा चौक असे म्हणतात. दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. गोंधळाची सुरुवात आवाहनाने होते. हा धार्मिक विधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे आवाहन गाण्यातून करत असतात. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे. संग सोबतीची साथ मन दिवा भितरात, आज पहाटच्या पावलाला श्वास फुटू दे. वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे.
पद्धतीने देवीची गीतं सादर करत जोडीला संबळ आणि तुणतुणे वाजवत देवीचा उद्गार केला जातो. त्याच्याच जोडीला अनेक विनोदी गीतं देखील सादर केली जातात. गोंधळात देवीची स्तुती करणारी गाणी, कृष्णकथा, पोवाडे, ग्रामीण भागाचा आविष्कार दाखवणारी गीतं सादर केली जातात. संबळाच्या तालावर दिवटी पेटून एकामागून एक गीतं सादर करत पहाटेपर्यंत हा गोंधळ घातला जातो. गोंधळी गोंधळ सादर करताना आपल्या सांकेतिक करपल्लवी भाषेने लोकांना चकित करतात. अशी ही गोंधळाची लोककला महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. तिचं स्वरूप जरी आता बदललं असेल तरी देखील ती सादर करण्यामागची भावना ही मूळ आहे. यातून महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि संस्कृतीचं दर्शन घडत जातं. ही लोककला आणि लोककलावंत टिकले पाहिजेत आणि पिढ्यानपिढ्या ही संस्कृती समृद्ध होत राहिली पाहिजे.